नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा म्हणजे 16 जुलैचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण सुरुवातीला पाहतोय सायली म्हणत असते, मधुभाऊ आजपासून आश्रमाची सगळी जबाबदारी माझी. हा आश्रम तुम्ही जसं चालवलात ना अगदी तसाच मी चालवेन. मधुभाऊ म्हणतात, आता माझा आश्रम माझ्याच लेकीच्या हातात जाणार असेल तर मग आता मला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे म्हणा, असं मधुभाऊ म्हणत असतात. आणि छान सीन दाखवला आहे आणि प्रेक्षकांनी इथून पुढे ना ठरलं तर मग खूप छान सीन दाखवणार आहेत. म्हणजे ना सायलीचे जी काही डोळे आहेत ना तर ते दाखवणार आहेत. पुढे आपण पाहतोय की मैपत म्हणत असतो, काय रे दीक्षित, काय शिजते तुझ्या डोक्यामध्ये? आता बघा सचिन आहे ना एक खूपच घाणेरडा प्लॅन सांगतो मैपतला. बापरे, हा सचिन आहे ना कायच्या काही लेवलला पोचलाय. आता सचिन म्हणतो की अण्णा, आपल्या आश्रमात आहे ना अनेक लोक त्यांच्या मुलांना घेऊन येतात, बरोबर आहे, तुमच्या पाया पडतात ते. मैपत म्हणतो हा मग. आता बघा सचिन पुढे काय करतो की आता त्याच्या मोबाईलमध्ये ना 2 मुलींचे फोटो दाखवतो मैपतला. आणि आता मैपत ते फोटो बघतो. आता मैपतला काही कळत नाही सुरुवातीला. तर सचिन म्हणतो, अण्णा अशी एक लहान मुलगी मोठा खजिना आहे अण्णा, खजिना. आता बघा मैपतच्या प्रकार सगळा लक्षात येतो. आता सचिन म्हणतो, अण्णा एका मुलीची किंमत इतकी आहे ना की तुम्ही ना इमॅजिन सुद्धा नाही करू शकत म्हणून. बापरे, म्हणजे या सचिनला लहान मुली विकायच्या असतात. आता आपण पाहतो इकडे अश्विन म्हणत असतो, काय करते अस्मिताई? अस्मिता म्हणते, अरे उद्याची तयारी. अश्विन म्हणतो, बरं उद्या तुझ्या जॉबचा पहिला दिवस असेल ना गं? तर अश्विन म्हणतो, पण मग माझ्याकडून तुला ना हे गिफ्ट म्हणून. लगेच अस्मिता इतकी खुश होते, लगेच करून गिफ्ट हातात घेते आणि म्हणते, अय्या किती छान आहे. अश्विनीने तिला खूप सुंदर पर्स आणलेली असते. अश्विन म्हणतो, खूप छान आहे का, आवडलं? तर अस्मिता म्हणते, खूप छान आहे, आवडलं. म्हणून अस्मिता त्याला थँक्यू म्हणत असते. अर्जुन आता अस्मिता म्हणते, खूप छान आहे रे बॅग. अश्विन म्हणतो, आता रोज ऑफिसला हीच बॅग घेऊन जायची. अस्मिता म्हणते, ऑफकोर्स का नाही घेऊन जाणार? अश्विन म्हणतो, काय झालं, नाराज का दिसतेस? अस्मिता म्हणते, अरे थोडं टेन्शन आलंय, किती नाही म्हटलं ना तरी सुद्धा ना स्मितला असं इथे ठेवून जायचंय, त्या विचारांचा थोडा त्रास होतोय. आणि शिवाय नवीन जॉबवरती ना लक्ष सुद्धा द्यावं लागणार आहे ना. इतक्यातच तिथे आता कल्पनाताई येतात आणि त्या म्हणतात, अस्मिता अगदी निश्चिंत मनाने तुझा काही काळजी करू नकोस. आणि बघ तू गोलूची तर अजिबातच काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना सगळे त्याला सांभाळायला. अगदी मन लावून तू काम कर. माझी खात्री आहे ना सगळं काही छान होईल बघ. अस्मिता लगेच थँक्यू मम्मा मरून आहे ना. आता कल्पनाताईने सुद्धा घट्ट मिठी मारते. खरंच मालिकेचं बॉन्ड खूप छान दाखवलाय. इकडे मैपत म्हणत असते, तुझं डोकं बिकं फिरलं का काय दीक्षित? अरे पोरीची किंमत लावतोस का काय, तुला कळतंय का? अरे हे एका दिवस मर्डर केलं ना तर त्यातून सुटू शकतो, पण हे असले धंदे केले ना तर 113% आपण जेलमध्ये सडणार. सचिन म्हणतो, अण्णा तुम्ही जेलमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही अण्णा, कारण तुम्ही या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व नसणारच आहात ना. तुम्ही तुमचं मैपत बाबा हे रूप आहे ना तुम्ही कंटिन्यू करा, असं सचिन सांगतो. आणि पुढे म्हणतो, तुमचा आश्रम जसा सुरू आहे ना अगदी तसाच सुरू राहील, त्यात काही बदल होणार नाही. फक्त आश्रमाच्या मागे काय काय घडतंय ना याकडे मात्र म्हणजे तुम्ही लक्ष देऊ नका आणि हे कोणाला कळणार सुद्धा नाही. मैपत म्हणतो, हे बघ हे प्रकरण किती अंगाशी येऊ शकतं हे माहिती तर का तुला, म्हणून हे बघ दीक्षित तुला सांगून ठेवतोय, तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केलास ना तरीही आश्रमाचं नाव पुढे येणारच, हे लक्षात ठेव. सचिन म्हणतो, मी सगळी सेटिंग केली यांना, तुमच्या म्हणजे तुमच्या चरणामध्ये राजकारणी जे काय पाया पडतात ना मी त्यांचाच उपयोग करून घेणार आहे आणि आपल्याला ना कुणीसुद्धा आपल्या आडी येणार नाही यांना. आता असं म्हणल्यानंतर मैपत थोडा विचार करतो आणि म्हणतो की नाही, मला कल्पना आहे की या धंद्यामध्ये पाण्यासारखा पैसा आहे म्हणून, पण लक्षात ठेव सचिन, इथून पुढं कधीसुद्धा आश्रमाचं नाव पुढे येता कामा नये. सचिन म्हणतो, नाही येणार अण्णा, खरंच नाही येणार अण्णा, मी हे काम सुरू करतोय. आणि आता हात पुढे करतो आणि आता मैपतला म्हणतो की मैपत बाबांचा आशीर्वाद आहे ना माझ्या पाठीशी म्हणून. आता बघा मैपत जरासा विचार करतो आणि आता त्याच्या हातात हात मिळवतो. अर्थातच मैपतला हे सगळं पटलेलं नसतं, फक्त सचिनच्या म्हणण्याखातर मैपत सगळ्या या गोष्टींना तयार झालेला असतो. पण बघा प्रिया तर नाही याच्या पुढे निघाली. आता बघा इतक्यातच आहे ना राकेशचा फोन येतो, सॉरी प्रियाच्या जेलमधल्या लेडी कॉन्स्टेबलचा आत्ता फोन, असं सचिन म्हणतो मैपतला. आपण पाहतोय डायरेक्ट आता समोरती बोलत असतात प्रतापरावांशी आणि म्हणत असतात, हो सांगते मी. आणि फोन ठेवल्यानंतर म्हणतात, राकेश मी आत्ताच यांच्याशी बोलले तर यांनी मला सांगितलं की यांना ना फॅक्टरीतून यायला ना खूप उशीर होणार आहे. नाही मी त्यांना सांगितलं की तू त्यांची वाट बघत बसलायत, पण ते म्हणाले की ते तुझ्याशी उद्या बोलतील, मग तू उद्याच ये ना आता. राकेश म्हणतो, हां चालेल ना, ठीक आहे, काही हरकत नाही म्हणून. पण मनात विचार करत असतो की म्हणजे मला आता निघावं लागणार. पर अर्जुन आणि सायली आश्रमात नक्की कोणत्या कामासाठी गेले होते, आता मला हे कसं करणार, असं राकेश मनातच विचार करायला लागतो. इतक्यातच अस्मिता म्हणते, अरे आलेच दोघे. आता मधुभाऊ आता म्हणतो, काय रे कशी मधुभाऊंची तब्येत? अस्मिता म्हणते, अरे त्यांना नक्की झालं तरी काय होतं? सायली म्हणते, कुसुमताई म्हणाली असं म्हणते. आणि आता आश्रमात जो काही प्रकार घडला ना तर तो सगळा प्रकार आहे ना सायली घरच्यांना सांगते. म्हणजेच मधुभाऊंना टेन्शन आलेलं असतं की आश्रम आता कसा चालवायचा, खर्चांचं. आणि आता सायली म्हणाली
असते की मी आश्रम आजपासून आहे ना वात्सल्य आश्रमाची जबाबदारी माझी. आता सायली सगळंच घरी सांगून टाकते ना. आता हे सगळं ऐकून कल्पनाताईंना थोडंसं टेन्शन येतं. आता कल्पनाताई म्हणतात म्हणजे तू आजपासून आश्रम चालवणार आहेस का? तर सायली म्हणते तुमची काही हरकत नाही आहे नाही. पण अस्मिताच्या लक्षात येतं कल्पनाताईंना हे काही आवडलेलं नसतं. आता मध्येच अस्मिता म्हणते कल्पनाताई म्हणते की मम्माची काहीच हरकत नसणार आहे कारण ते तुझं माहेर आहे ना. तर सायली म्हणते हो तेच तर ना, माझं माहेर आहे म्हणून तर मी ना अगदी मनापासून करणार आहे. सायली म्हणते वात्सल्य आश्रमाने माझ्यासाठी जे जे काही केले ना त्याची परतफेड तर मी नाही करू शकणार, पण इतक्या वर्षात मला जे काही मिळालं ना त्यातलं थोडंसं परतफेड करण्याची वेळ आली आहे. आणि हां, मधुभाऊनी या कामासाठी दुसऱ्या कुणावरती ना विश्वाससुद्धा टाकला नसता म्हणून मग म्हटलं मीच ही जबाबदारी घेते म्हणून. पण बघा अर्जुन म्हणतो आय एम व्हेरी शुअर की मधुभाऊ जितक्या मायेने आश्रम हा सांभाळतात ना सायलीसुद्धा त्याच प्रेमाने हा आश्रम सांभाळेल म्हणून. आणि आता अर्जुन पण सायलीच्या बाजूने आहे म्हणल्यानंतर कल्पनाताई शांतच बसतात. अश्विन म्हणतो म्हणजे आता खऱ्या अर्थाने मधुभाऊ टेन्शन फ्री होतील. तसं हे त्यांच्यासाठी हे गरजेचं होतंच, कारण काय आहे ना की स्ट्रेस त्यांच्यासाठी अजिबातच चांगला नाही आहे असं अश्विन म्हणत असतो. आता विमल इतक्यातच म्हणते आणि सायलीताई आता आश्रमातली मुलंसुद्धा खूप खुश होणार आहेत ना, त्यांना तुम्हाला आता रोज भेटता येईल ना म्हणून. आता सगळेजण खूप खुश असतात, फक्त कल्पनाताईंचा चेहरा ना अगदी पडलेला असतो. अस्मिताच्या हे लक्षात येतं. अस्मिता म्हणते मम्मा अगं तू काहीच का नाही ग बोलवतेस म्हणून. हे बघ आता सायलीने आश्रमात नाही जायचं असं म्हणणार आहेस का तू? आता लगेचच बघा कल्पनाताई म्हणतात अगं नाही सायली जे काही करते ते तर चांगलंच आहे, पण काय आहे ना की अगं सायली या अवस्थेमध्ये तुला हे सगळं करणं शक्य होणार आहे का गं? सायली म्हणते आई अहो खरं तर आहे ना मला सगळं काम घरातूनच करता येणं शक्य आहे आणि जेव्हा गरज पडेल ना अगदी तेव्हाच मी आश्रमात जाईन म्हणून. आणि म्हणते आणि आई खरंच सांगू का हा विषयच माझ्या इतक्या आवडीचा आहे ना की त्याचा मला थकवाच येणार नाही म्हणून. आपण पाहतोय कल्पनाताई म्हणतात की हे बघ पण जे काही करशील ना ते स्वतःची तब्येत सांभाळून कर म्हणजे झालं हां, बाकी माझी काही हरकत नाही. आणि तुला जे करायला आवडतं ना ते करण्यापासून मी तुला आता ना कधीच अडवणार नाही म्हणून. सायली म्हणत असते की खरंच थँक्यू आई म्हणून. आपण पाहतोय राकेश म्हणत असतो पप्पानी बाकी सगळ्यांच्या कानावरती हे घातलं पाहिजे की आता सायली आश्रम चालवणार आहे म्हणून. आता बघा लगेच राकेश म्हणतो की सायली तू घेतलेला डिसिजन अगदी योग्य आणि एकदम छान आहे, ऑल द व्हेरी बेस्ट म्हणून. आता सायली पण त्याला थँक्यू म्हणते. आता बघा पण राकेश लगेच म्हणतो बरं काकू मी आता निघतो, मी काकांना नंतर फोन करीन हां असं म्हणून. आता राकेश सगळ्यांना बाय करतो आणि आता तिथून निघून जातो. कल्पनाताई म्हणत असतात अर्जुन पण आता तुझी जबाबदारी वाढली बरं का, तुला आता सायलीची ना जरा जास्तच काळजी घ्यावी लागणार आहे. अर्जुन म्हणतो ऑफकोर्स मम्मा मी नक्कीच काळजी घेणार. अस्मिता म्हणते ऑलरेडी अर्जुन सायलीच्या डोक्यावरचा फॅन भरून फिरत असतो, आता आणखीन काळजी घ्यायची म्हणजे तिला श्वासच घेता येणार नाही असं म्हणून अस्मिता आता अर्जुनची मजा करून हसत असते. अर्जुन म्हणत असतो अस्मिताई तू आणि सगळेजण ना अर्जुन सायलीवरती खूप खुश असतात आणि हसत पण असतात. इकडे आता सचिन येतो आणि म्हणतो प्रिया इतक्यात कॉन्स्टेबल म्हणते साहेब तुमचा फोन जमा करावा लागेल. सचिन म्हणतो का? कॉन्स्टेबल म्हणते आता इथले सगळे नियम जरा म्हणजे अवघड झाले त्यामुळे ना मला काळजी घ्यावीच लागणार आहे. आता सचिन तिला फोन देतो, ती कॉन्स्टेबल तिथेच उभी असते. आता प्रिया आणि सचिन दोघे एकमेकांशी बोलायला लागतात. प्रियाला लक्षात येतं कॉन्स्टेबल आहे म्हणून प्रिया आता हळू बोलते आणि म्हणते की आपण पुढे जो प्लॅन केला होता त्याचं काही झालं की नाही सचिन? हां सांग ना की नुसतं हाताची घडीच घालून बसणार आहात तुम्ही. सचिन म्हणतो प्रिया माझ्या हातात काही जादू आहे का? सांग ना की तू प्लॅन सांगितलंस आणि मी लगेच एक्झिक्यूटसुद्धा केला. प्रिया म्हणते अरे पण असं खंड पडून नाही चालणार, नाहीतर अर्जुन सायली आपल्या हातामध्ये ना कधीच सापडणार नाहीत म्हणून. आणि सचिन आता बघा यापुढे ना सचिन म्हणतो हे बघ राकेश त्यांच्यावरती लक्ष ठेवून आहे अर्जुन आणि सायलीवरती. प्रिया म्हणते अरे यार कुठल्या फुटलेल्या माठाचं नाव घेतलंस रे तू? अरे त्याच्याने जर का शक्य झालं असतं ना तर आज सायली जिवंतच नसली असती आणि आपल्यावरती ना ही वेळ आली नसती असंही प्रिया म्हणत असते. इतक्यातच आहे ना पुन्हा सचिनचा फोन वाजायला लागतो. ते कॉन्स्टेबल म्हणते साहेब तुमचा फोन वाजतोय. सचिन म्हणतो मग आता मी काय करू? कॉन्स्टेबल म्हणते घ्या मोबाईल आणि बोला तुम्ही म्हणून. सचिन म्हणतो तुम्ही जरा बाहेर थांबता का आणि लक्ष ठेवा प्लीज. आता ती कॉन्स्टेबल आहे ना लगेचच बाहेर जाते. आता सचिन बघतो तर म्हणतो अरे राकेशचाच फोन आहे म्हणून. आता राकेशचा कॉल आहे म्हणल्यानंतर प्रिया म्हणते अरे यार आता हा काय 100 वर्ष जगणार आहे का काय? आता सचिन म्हणतो बोल राकेश. तर राकेश म्हणतो ऐक एक मोठी बातमी आहे. प्रिया म्हणते तू काही न्यूज रिपोर्टर आहेस का रे ब्रेकिंग न्यूज वगैरे सांगायला? हां पटकन सांग ना काय सांगायचं ते. राकेश म्हणतो वात्सल्य आश्रम आजपासून ना सायली चालवायला घेणार आहे. आता ही गोष्ट ऐकली की लगेच प्रिया म्हणते का? तर राकेश म्हणतो कोमातून उठलेला माणूस किती दिवस काम करणार आहे? ते आश्रमाचं वगैरे काम आहे ना मधुभाऊंना झेपत नाही आता, त्यामुळे वात्सल्य आश्रमाची सगळी जबाबदारी आता फक्त आणि फक्त सायली घेणार आहे म्हणून. आता असं म्हणून राकेश लगेचच फोन कट करून टाकतो आणि प्रिया इतकी खुश होते ना की बस
बापरे, अक्षरशः हसायलाच लागते. इकडे सायली म्हणत असते, मला आश्रमाची सगळी जबाबदारी स्वीकारायला ना फार आवडेल. खरं तर फार पूर्वीपासून मला मधुभाऊंना मदत करायची खूप इच्छा होती, पण मी नोकरी करत होते ना, त्यामुळे मला फारसं काही करताच आलं नाही. अर्थातच आत्तासुद्धा ना ज्या कारणामुळे मी हे सगळं स्वीकारते ना, ते कारणसुद्धा फारसं काही चांगलं नाही आहे, असंच सायली आता अर्जुनला सांगत असते. पुढे म्हणते, पण निदान मधुभाऊंना त्रास कमी होईल हे तर मी बघेन ना. अर्जुन म्हणतो, पण त्याचसोबत तुला आणि आपल्या बाळाला स्ट्रेससुद्धा होणार नाही, हेही बघ. हां, सायली म्हणते, स्ट्रेस? अहो, आत्ता कुठे मी खऱ्या अर्थाने माझ्या आवडीचं काम करणार आहे, तर मला कशाला काय स्ट्रेस येईल. मधुभाऊनी सगळ्यांना अगदी कसं प्रेमाने आसरा दिला ना, तसंच मी सुद्धा ना सगळ्यांचं अगदी मनापासून करेन, असं सायली म्हणत असते. पुढे म्हणते, आणि मी जशी माझ्या कुटुंबापर्यंत पोहोचले तसेच प्रत्येकाला मी त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन म्हणून. अर्जुन म्हणत असतो, दॅट्स रिअली ग्रेट, पण सगळेच तुझे इतके लकी नसतात ना. सायली म्हणते, अशांसाठी मी असेल ना म्हणून. आणि अर्जुन म्हणतो की बरोबर आहे तुझं. सायली म्हणते, मला ना निराधारांचा आधार व्हायला ना खूप आवडतं म्हणून. आणि इकडे प्रिया इतकी हसत असते ना की बस आता सचिनला काही कळतच नाही, अरे ही इतकी का हसते. तर सचिन म्हणतो की प्रिया, सायली आश्रम सांभाळायला घेणार आहे, यात हसण्यासारखं काय आहे. तर आता प्रिया म्हणते, सचिन तुला थोडीसुद्धा दूरदृष्टी नाही येणार आहे, हां थोडी पण नाही आहे ना. सचिन म्हणतो, का आता काय झालं म्हणून. आता प्रिया म्हणते, अरे सायलीने आश्रम चालवायला घेणं ही आपल्यासाठी ना खूप मोठी संधी आहे, तुला कळतंय का सचिन. आणि म्हणते, अरे ती करेक्ट वेळेला आली आहे, नाहीतर आपण हे असे फालतू प्लॅन करत बसलो असतो. आणि पण सायलीने स्वतःच्या पायावरती ना धोंडा मारून घेतला आता ही जबाबदारी स्वीकारून, आणि आपल्याला ना चालायला वाट करून दिली आहे. सचिन म्हणतो, अरे हे बघ तू काय बोलतीस ना, मला काही कळत नाही आहे. प्रिया म्हणते, हे बघ तो आश्रम चालून सायलीला अनाथांचा नाथ व्हायचं आहे ना, आणि हे बघ, आणि आता याच अनाथांचा वापर करून आपण आहे ना अर्जुन आणि सायलीला उद्ध्वस्त करायचं, असे प्रिया म्हणत असते. सचिन म्हणतो, पण कसं करायचं. आता बघा प्रिया इतकी हसत असते ना की बस, आणि म्हणते की मी आता काय सांगते ना ते तो नीट ऐक मग. त्याने सचिनला सुद्धा तो प्लॅन इतका जबरदस्त आवडतो ना की बस, सचिनचा चेहराच खुलतो. इकडे सायली आणि अर्जुन दोघेही आश्रमाचे डॉक्युमेंट बघत असतात. सायली म्हणत असते की अहो हे आश्रमाचे हिशोब बघा ना, अहो उगाच नाही मधुभाऊ ना हे सगळं बघून टेन्शन आलं म्हणून. अर्जुन म्हणतो, हो ना बरोबर आहे, काय आहे ना की आश्रमाचं इन्कम कमी आणि खर्च जास्त आहेत. सायली म्हणते, पूर्वी मी कुसुमताई मिळून ना आश्रमाचा भार सांभाळायचो, तरीसुद्धा ना हातापायची लढाई व्हायची. आता कुसुमताईचा व्यवसाय तसा चांगला चालतोय, पण आश्रमाचा डोलाराच इतका वाढलाय की तिला ना एकटीला हे सगळं कसं झेपणार. आता अर्जुन म्हणतो, अगोदर मधुभाऊंना डोनेशनसुद्धा मिळायचं ना. सायली म्हणते, हो पण अगोदर आहे ना त्यांना खूप संस्थानांना जाऊन भेटी द्याव्या लागायच्या, आश्रमाबद्दल माहिती सांगावी लागायची, आणि पण आता त्यांना ते शक्य नाही ना होणार. आता अर्जुन म्हणतो, मी काय म्हणतो, आपण आश्रमाला जर का NGO मध्ये कन्वर्ट केलं तर नाही, असं केल्याने आपल्याला ना कदाचित डोनेशनसुद्धा मिळेल ना, आणि आश्रमाचा प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह होईल. सायली म्हणते, हे बघा आपण हे NGO वगैरे काय ते करू सगळं, पण त्यासाठी काय करावं लागेल, मी मधुभाऊंशी बोलून घेते ना एकदा. अर्जुन म्हणतो, एक मोठी प्रोसेस आहे पण ती खूप सोपी आहे, हे बघ. म्हणून अर्जुन तिला आता दाखवायला लागतो. इकडे आपण पाहतोय पुन्हा जेलमधला सीन. इकडे प्रिया खूप खून आहे ना सचिनला प्लॅन सांगत असते. सचिन म्हणत असते की वाव प्रिया, ग्रेट माइंड थिंग, हां खूपच छान म्हणून. आणि म्हणतो की सगळे थोर व्यक्ती सारखाच विचार करत असतात, असं सचिन म्हणतो. आणि म्हणतो, हे शेवटी खरं निघालं ना म्हणून. प्रिया म्हणते, म्हणजे. तर सचिन म्हणतो, मी आधीपासूनच असंच काहीतरी करून पैसे कमवण्याचा विचार करत होतो. आणि म्हणतो की त्यात तू मला अर्जुन आणि सायलीला कसं अडकवायचं ना हे सुचवलंच म्हणून. प्रिया म्हणते, अरे मला नीट कळेल असं काही सांगशील का. आता बघा सचिन म्हणतो की हे बघ, म्हणून आता तिला मोबाईलमधले त्या 2 मुलींचे फोटो दाखवतो जे महिपतला दाखवले होते ना तेच. आता प्रिया ती फोटो बघते आणि म्हणते, या सगळ्या मुली कोण आहेत. तर सचिन म्हणतो, या अण्णांच्या आश्रमामध्ये त्यांच्या आईवडिलांसोबत येणाऱ्या काही अल्पवयीन मुली आहेत, आणि यांची इंटरनॅशनल मार्केटमध्ये ना खूप डिमांड आहे आणि खूप किंमतसुद्धा आहे बरं का. आता असं सचिन म्हणल्यानंतर प्रियाच्या सुद्धा लक्षात येतं. आणि आता बघा एक असा सीन दाखवला आहे, म्हणजे नक्की तो काय सीन आहे मला काही कळालेलं नाही. आता सचिन ना एक सोप्यावर बसलेली असते आणि ते पैशांची एक ब्रीफकेस असते. सचिन म्हणत असतो, ठीक आहे सगळे पैसे आहेत, तुम्ही आता या मुलीला घेऊन जाऊ शकता. म्हणजे सचिनने ना बहुतेक आश्रमातल्या एका मुलीला विकलं आहे, असं काहीतरी या सीनचा अर्थ होतो. बघा तुम्हाला काही कळलं तर मला कमेंट करून नक्की सांगा. आता काय होतं की तो माणूस त्या मुलीला तिथून उचलतो आणि घेऊन जातो, आणि सचिन त्या पैशाकडे बघून ना खूप खुश असतो आणि त्या पैशाला हात लावत असतो. आता सचिन म्हणत असतो, जेव्हा या मुली गायब होतील ना तेव्हा त्या मुलींचे पैसे आपल्या खिशात, आणि त्याचा दोष अर्जुन आणि सायलीच्या खांद्यावर. आता प्रिया लगेच म्हणते, नाही 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 सचिन, काही झालं ना तर ही चूक अजिबात तू करू नकोस, मी सांगते ना तोच प्लॅन फॉलो करायचा, लक्षात ठेव. आता सचिन थोडा गोंधळतो. प्रिया म्हणते, सचिन आश्रमात
अण्णांच्या आश्रमात ज्या मुली येतात ना, त्यांचे आईवडील असतात, त्यांचं कुटुंब असतं, त्यांना त्या जर का उद्या गायब झाले ना तर त्यांची सगळी शोधाशोध सुरू होईल ना. आणि हे बघ, तुला जर का पैसाच कमवायचा आहे ना तर अशा मुली शोध ज्या गायब झाल्या तरी सुद्धा तुला प्रश्न विचारायला कुणीच येणार नाही म्हणून. आता सचिनला अजूनही काही कळत नाही. प्रिया म्हणते आणि अशा मुली तुला फक्त आणि फक्त आश्रमात मिळू शकतात, त्याही वात्सल्य आश्रमात. आता सचिनच्या सगळं आपल्याला लक्षात येतो. प्रिया म्हणते आणि वात्सल्य आश्रमात कुठं जरी झालं ना तरी त्याला जबाबदार फक्त सायलीच असेल म्हणून. बापरे, सचिन इतका खुश होतो, लगेच म्हणतो माइंड ब्लोईंग प्रिया. आता मला हळूहळू लक्षात येतंय की काय ना की साक्षी तुझं नेहमी कौतुक का करत असते ते. आणि प्रिया लगेच भावकाते. हा, सचिन म्हणतो तुझं डोकं जबरदस्त चालतंय गो प्रिया म्हणून, आणि लागतो ना हसायला. प्रिया इकडे म्हणते हा तर फक्त ट्रेलर आहे सचिन, एकदा का आपला प्लॅन एकदम प्रत्यक्षात उतरला ना की मग बघ तो नागोबा, साक्षी आणि त्यानंतर म्हणती प्रत्यक्ष महिप शिकरी सुद्धा मला म्हणेल की अगं प्रिया नको ग, नको प्रिया ग, त्या सायलीशी इतके हाल नको करूस, असे तुम्ही सगळेजण विनवण्या कराल आणि म्हणाल की बिचारीला सोडून दे असं म्हणून जोर जोरात. आताही प्रिया हसायला लागते आणि सचिन पण हसायला लागतो. पुन्हा आपण पाहतो इकडे अर्जुन आणि सायलीच असेल. सायली म्हणत असते म्हणजे आपल्याला आणखीन निराधार माणसांना मदत करता येईल, कुठल्याही माणसांशिवाय म्हणजे कुठल्याही फायद्याशिवाय माणसांना जीव लावताना पैशामुळे ना अडचण यायला नको. अर्जुन म्हणतो नाही येणार, आणि तुला जी काही मदत लागेल ती करायला मी आहेच ना. सायली म्हणते माझा ना तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, म्हणून तर एवढी मोठी जीप घेतली ना मी, आणि तुम्हाला तर माहितीच आहे माझ्यासाठी तर फक्त ते माझं माहेर नाही आहे, तर मला ना जगवणारं घर आहे ते. अर्जुन म्हणतो हो मला कळतं आहे ते. सायली म्हणते अपघातानंतर माझी स्थिती अशी झाली होती ना की मला काय करावं ते कळतच नव्हतं, साधं माझं नावसुद्धा मला सांगता येत नव्हतं. आणि अशा स्थितीत मधुभाऊंच्या ऐवजी जर का मी इतर कोणाच्या हाती लागले असते तर, पण त्यावेळेला मधुभाऊ माझे वडील झाले, आणि अशा घरासाठी मला काहीतरी करता येते ना, हेच माझं खूप भाग्य आहे म्हणून. आता अर्जुन म्हणतो त्या आश्रमाने, आणि पुन्हा म्हणते की सॉरी त्या घराने ना मला खूप काही दिलं आहे. मला माझी बायको आणि माझी लहानपणीची मैत्रीण तन्वी ही सुद्धा दिली. आता त्या घराला थँक्स म्हणण्याचा चान्स मला मिळतोय तर, आणि ते मी नक्की करणारच आहे असं अर्जुन म्हणत असतो. आता सायली लगेच अर्जुनच्या हातावर हात ठेवते आणि आता दोघेजण सुद्धा आश्रमाबाबतीत खूप खुश असतात. आता आपण पाहतोय पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली असते आणि आता सकाळचा सीन. आता सायली भराभर किचनमध्ये कामं आवरत असते. विमल म्हणत असते सायली ताई आहो तुम्ही जाऊन आराम करा ना, मी भरते ना डब्बे. आणि सायली म्हणत असते विमल ताई आहो मी फक्त अस्मिता, अश्विन भाऊजी आणि यांचे डबे भरून ठेवते, बाकी मी काहीच करत नाही. आता बघा काय नाही की सुभेदारांच्या घरामध्ये सकाळ सकाळ ना खूप गाई गडबड असते. अर्जुन म्हणत असतो बायको मोड ऑन झाला दिसतोय. अगं मला हेच कळत नाही गेलं नक्की एवढी कामं का करायची असतात. अश्विन आणि अर्जुन आता येतात आणि डायनिंग टेबलवर बसतात. आता सायली म्हणते बसा हा मी कॉफी घेऊन येते. इतक्यातच जबाबदारी तुम्हा दोघींवरती आहे म्हणून मी स्वयंपाक करून मदत केली एवढंच फक्त. अश्विन म्हणतो वहिनी तू घरात असताना दुसऱ्या कोणाला काम करण्याचा चान्स मिळेल असं मला तर काही अजिबात वाटतच नाही म्हणून. विमल म्हणत असते की खरं आहे म्हणून, आणि सगळेजण हसत असतात. सायली म्हणत असते आई घ्या ना कॉफी म्हणून, आणि सायलीची इतकी गडबड चालू असते ना सकाळ सकाळ की बस. इतक्यातच अर्जुन म्हणतो बायको मी निघतोय हां, आणि अस्मिता म्हणत असते की सायली कॉफी खरंच खूप छान झाली हां. आता सायली काय करते की डबे घेऊन येते आणि म्हणते हे घ्या हा तुमचा डबा, आणि हे बघा आणि वेळेत जेवायचा हां, कामात अडकलो म्हणून जेवायला वेळ मिळाला नाही हे असलं कारण मला ऐकायचं नाही हां म्हणून. अर्जुन म्हणतो अजिबात नाही, आणि लंच टाईममध्ये तुझा फोन मला येणारच हो की नाही म्हणून. आता सायली म्हणते भाऊजी हे घ्या डबा आणि तुम्ही सुद्धा अगदी वेळ जेवा हां. अश्विन म्हणतो हो मी अगदी वेळेत जेवतो म्हणून. अर्जुन आता सायलीला म्हणतो बाय बाय, आणि आता सायलीच्या पोटाकडे पण बघून बाय बाय म्हणतो. आता अश्विन पण बाय म्हणतो आणि हे दोघेजण सुद्धा बाहेर जातात कामासाठी. इतक्यातच आहे ना अस्मिता म्हणते चला मी सुद्धा आता निघते हां. सायली म्हणते की अस्मिता थांबा हा म्हणून. इतक्यातच अस्मिताचा डबा आणि आता दही साखर सायली घेऊन येते. आता अस्मिता म्हणत असते अगं तू कशाला एवढं सगळं करतेस. सायली म्हणते अस्मिता अगं तुझ्या नोकरीचाच पहिला दिवस आहे ना, मग हे घे बरं दही साखर म्हणून. आता अस्मिता तर दही साखर घेते आणि म्हणते 1 मिनिट आता हे दही साखर तुला म्हणून. काय नाही की तुझा पण आज कामाचा म्हणजे आश्रमातल्या कामाचा पहिला दिवस आहे ना, तर ऑल द बेस्ट म्हणून. आता सायलीला पण दही साखर देते हा. सायली म्हणते बरं आई मी निघते हा आता म्हणून. कल्पनाताई म्हणतात ए विमल अगं सायलीचा पण डबा तयार कर. सायली म्हणते अहो आई मी आता माझ्या माहेरी चालले, मला कशाला हवा आहे डबा. कल्पनाताई म्हणतात अगं हो पण तू काही कामासाठी जर का बाहेर गेलीस तर स्वतःच्या जवळ डबा असायला हवा ना, आणि हे बघ गाडीशिवाय कुठेही जायचं नाही, आणि उन्हामध्ये तर अजिबात फिरायचं नाही कळलं का तुला.
सायलीला एवढ्या सूचना दिल्यानंतर सायली म्हणते बरं कळलं. विमल म्हणते हे घ्या सायलीताई तुमचा डबा आणि सगळं काही संपवायचं हा म्हणून. सायली म्हणते हो येते हा म्हणून. कल्पनाताई म्हणतात सावकाश जा हा. आणि सायली आता अस्मिताला ऑल द बेस्ट म्हणत असते. आता सगळेजण म्हणतात की बाय म्हणून. आता सायली पण जाते आश्रमाच्या कामासाठी. आता आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन. इकडे सायली अजून गाडीमध्येच असते आणि अचानक सायलीला ना फ्रेश अशी भाजी दिसते म्हणून सायली म्हणते की दादा जरा गाडी थांबवा हा मी भाजी घेते म्हणून. आता काय होतं ना बघा इथून पुढे ना प्रियाचा प्लॅन इथून स्टार्ट होतो हा. त्यामुळे आजचा भाग आहे ना प्लीज शेवटपर्यंत ना तुम्ही जास्त चॅनलला सबस्क्राईबच करत नाही. डेली रिव्ह्यू तर पाहता पण चॅनलला अजून सबस्क्राईबच करत नाही. आपण पाहतोय की आता सायली ना भाजी घेत असते आणि भाजी घेत असताना एक मुलगी ना अशी रडत असते आणि डोक्यावरून ओढणी घेतलेली असते. आता ही मुलगी म्हणजे तीच असते की जी प्रियाने जेलमध्ये तिला भेटायला बोलवलेलं असणार ती. म्हणजे अर्थातच प्रियाचा प्लॅन हा आत्तापासून वर्क करतोय आणि आता सुरुवात झाली. म्हणजे प्रियाने जे काही प्लॅन केलेला आहे ना तर ती सुरुवात झाली. आता बघा ती एक गाडी येत असते त्या माणसाची बहुतेक ब्रेक फेल झालेले असते आणि त्याला गाडी कंट्रोल होत नसते आणि तो माणूस असा काही अस्ताव्यस्त पद्धतीने गाडी चालवत असतो ना की बा सगळे माणसं ना आजूबाजूला पळत असतात आणि ही मुलगी ना रडत रडत अशी रस्त्याच्या मध्ये येऊन उभारलेली असते. आणि आता सायली बघते ना तर ते गाडी अशी काही तो माणूस विचित्र पद्धतीने चालवत असतो आणि आता सायलीला कळत असतं ही गाडी नक्कीच त्या मुलीच्या अंगावर जाणार म्हणून. आणि ती मुलगी फक्त रडत उभी असते. सायली आता ओरडत असते अगं ये म्हणून. आणि ती काय होतं ना की नेमकं सायली ओरडते की अगं ये बाजूला हो म्हणून. आणि ती मुलगी बघते तर गाडी तिच्याच दिशेने येत असते. आणि ठरलं तर मग आजचा हा भाग आहे ना इथे संपतो. प्रेक्षकांना प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. इकडे मधुभाऊ त्या मुलींना म्हणत असतात म्हणजे जी मुलगी आत्ता दाखवली ना सायलीच्या समोर तर तिला म्हणत असतात तू अगदी निश्चिंत राहा आणि आजपासून या आश्रमातच राहा म्हणून. सायलीने या मुलीला आश्रमात नेऊन ठेवलेला आहे. म्हणजे प्रियाचा प्लॅन आज सायलीने सक्सेसफुल करून दाखवला. आता उद्याच्या भागात आपण पाहतोय की सायली म्हणत असते मला ना मोतीचूर लाडू खावेसे वाटतात म्हणून. आणि अर्जुन म्हणत असतो की शेफ अर्जुनने बनवलेले मोतीचूरचे लाडू तयार आहेत म्हणून. आणि सायली म्हणते वाव खूप छान आहेत म्हणून. सायली आता पोट भरून लाडू खाते आणि आता वरती जाते तर सायलीला उलट्या होत असतात. आणि आता कल्पनाताई पाहतात तर ते पीठ जे आहे तर ते एक्सपायर झालेलं असतं. आणि प्रिया म्हणत असते की एवढं काम मॅनेज कर. आणि आता लगेच सचिन म्हणतो मॅनेज तर करावंच लागेल. सायली म्हणते सायली आता तू बघ तयार राहा कुठेला पाहिजे नाही आता तुला कळणार सुद्धा नाही मी आता असा मोठा डाव टाकते म्हणून. आता बघा प्रियाचा प्लॅन आपल्याला उद्याच्या भागात नक्कीच करणार आहे. त्यामुळे बघत राहा माझ्यावरती सिरियल. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर बाय.